सावधान वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्या प्रगतीच्या मार्गात जो मोठा अडथळा आहे तो बाहेरचा कोणी नसून तुमच्याच घरात, तुमच्याच सावलीत दडलेला आहे. ज्याच्यावर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवता तोच तुमच्या विनाशाला कारणीभूत तर ठरत नाही ना. आज हे भयंकर सत्य उघड होणार आहे. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपल्या मानवी जीवनात आपण अनेकदा संकटांशी झुंज देतो. कधी आर्थिक टंचाई, कधी आजारपण, तर कधी कामातील अडथळे. अशा वेळी आपण देवाला दोष देतो किंवा नशिबाला दोष देतो. आपण शत्रू शोधायला बाहेर जातो, पण खरी अडचण कुठे आहे हे आपल्याला उमजत नाही. विशेषतः वृषभ राशीच्या व्यक्तींबाबत हे अधिक प्रकर्षाने घडते. वृषभ रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे. या राशीचे लोक संयमी, शांत आणि कुटुंबावर अलोट प्रेम करणारे असतात. पण तुमची हीच निष्पाप वृत्ती आज तुमच्यासाठी काळ ठरू लागली आहे का? तुमच्या घराची भरभराट अचानक का थांबली? का तुमच्या घरात विनाकारण कलह निर्माण होत आहे? का तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत? जर या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत नसतील तर समजून जा की तुमच्याच घरात असा एखादा अदृश्य शत्रू किंवा अशी एखादी नकारात्मक ऊर्जा वास्तव्यास आहे जी तुमचे सर्वस्व उद्ध्वस्त करायला टपलेली आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण केवळ ज्योतिषशास्त्रीय विश्लेषणच करणार नाही, तर श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तो शत्रू कसा ओळखावा आणि त्यावर मात कशी करावी याचे सविस्तर मार्गदर्शन घेणार आहोत. हे सत्य ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, पण सावध होण्यासाठी हे कडू घोट पिणे आवश्यक आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे घर हेच तुमचे नंदनवन बनावे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजचे हे सत्य तुमचे आयुष्य बदलून टाकू शकते. चला तर मग जाणून घेऊया वृषभ राशीच्या लोकांसाठी तो घातक शत्रू नेमका कोण आहे आणि स्वामी समर्थांचे यावर काय सांगणे आहे. श्री स्वामी समर्थक भक्त हो, ज्योतिषशास्त्राच्या अथांग सागरात प्रत्येक राशीचे एक वेगळे महत्त्व आहे. आज आपण बोलणार आहोत वृषभ राशीबद्दल. तुमचे घर, तुमचा संसार आणि तुमची प्रगती यावर कोणाची वाईट नजर आहे? तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखणारा तो शत्रू नेमका कोण आहे? आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अनेक गुपिते उलगडणारा ठरेल. अनेकदा आपण बाहेरच्या जगातील लोकांपासून स्वतःचे संरक्षण करतो, पण जेव्हा शत्रू आपल्याच घरात किंवा आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तींच्या रूपात वावरत असतो, तेव्हा मात्र आपली फसवणूक होते. हे सत्य ऐकल्यानंतर कदाचित तुम्हाला धक्का बसेल, परंतु सावधगिरी बाळगण्यासाठी हे वास्तव जाणून घेणे काळाची गरज आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत सोशिक, कष्टाळू आणि स्थिर विचारांच्या असतात. तुम्ही प्रेमळ आहात आणि कोणाचेही वाईट इच्छित नाही. परंतु तुमची हीच सरळमार्गी वृत्ती इतरांना तुमचा गैरफायदा घेण्याची संधी देते. तुम्ही लोकांवर जितक्या लवकर विश्वास ठेवता, तितक्याच लवकर ते तुम्हाला मानसिक किंवा आर्थिक संकटात टाकू शकतात. आता आपण त्या मुख्य विषयाकडे वळूया जो तुमच्या संसाराला हानी पोहोचवत आहे. तो शत्रू म्हणजे दुसरी तिसरी कोणी व्यक्ती नसून तुमच्याच सवयी आणि तुमच्या घरातील काही विशिष्ट परिस्थिती आहे. अति आत्मविश्वासाने दिलेली गुपिते. वृषभ राशीचे लोक आपल्या घराची प्रगती, धनसंपत्ती आणि नियोजनाची माहिती खूप आनंदाने जवळच्या व्यक्तींना सांगतात. पण लक्षात ठेवा, तुमच्याच घरात येणारा एखादा नातेवाईक किंवा मित्र तुमच्या प्रगतीचा मत्सर, जळफळाट करत असू शकतो. त्यांची ही दृष्ट तुमच्या घराची शांती भंग करते. घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, तुमच्या घराचा ईशान्य कोपरा किंवा स्वयंपाकघर जर अशुद्ध असेल तर तिथेच दारिद्र्याचा शत्रू वास करतो. जर तुमच्या घरात सतत भांडणे होत असतील
तर समजा की तुमच्या घरातील वास्तुदोष हाच तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळस आणि निर्णय घेण्यास विलंब. वृषभ राशीचा एक मोठा शत्रू म्हणजे प्रमाद म्हणजेच आळस. योग्य वेळी निर्णय घेणे किंवा कामात टाळाटाळ करणे यामुळे तुमच्या हातातील चालून आलेली लक्ष्मी परत फिरते. हा शत्रू ओळखल्यानंतर आता त्यावर मात कशी करायची? स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण या संकटातून बाहेर पडू शकतो. एक गोपनीयता बाळा. तुमच्या भविष्यातील योजना आणि आर्थिक व्यवहार कोणासमोरही उघड करू नका. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचे प्रदर्शन करू नका. 2. घराचे शुद्धीकरण. दररोज घरामध्ये भीमरूपी महारुद्र स्तोत्राचे पठण करा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती पळून जातात आणि घराभोवती संरक्षणाचे कवच निर्माण होते. 3. नामस्मरण. सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. स्वामींचे नामस्मरण हे जगातील सर्व शत्रूंवर विजय मिळवण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे. 4. मीठ आणि पाणी. घराची लादी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. यामुळे घरातील दुष्ट शक्तींचा प्रभाव कमी होतो. भक्त हो, आज आपण वृषभ राशीच्या जीवनातील त्या छुप्या शत्रूविषयी आणि सावधगिरीच्या उपायांविषयी सविस्तर चर्चा केली. हे ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या मनात थोडी भीती किंवा शंका निर्माण झाली असेल. पण एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, ज्याच्या पाठीशी अक्कलकोटचे पूर्ण ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज उभे आहेत, त्याचे कोणीही वाकडे करू शकत नाही. शत्रू मग तो घरातला असो वा बाहेरचा, स्वामींच्या कृपेपुढे त्याची शक्ती शून्य ठरते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही केवळ ओळ नसून ते एक कवच आहे. आज जे उपाय आपण पाहिले ते केवळ माहिती म्हणून ऐकून सोडून देऊ नका. तुमच्या वागण्यात थोडा बदल करा. शब्दांवर संयम ठेवा आणि घरातील वातावरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवता तेव्हा तुमची ग्रहदशा सुद्धा बदलू लागते. वृषभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू असतात. फक्त तुमच्या कष्टांना योग्य दिशेची आणि स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळणे आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यातही अशा काही घटना घडल्या आहेत का? किंवा तुम्हालाही कोणाच्या तरी वाईट नजरेचा अनुभव आला आहे का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या समस्या आणि अनुभव हे इतरांसाठी सुद्धा मार्गदर्शक ठरू शकतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला मार्गदर्शक वाटला असेल तर तो केवळ स्वतःपुरता मर्यादित ठेवता तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना, विशेषतः ज्यांची रास वृषभ आहे, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुमचे एक शेअर कोणाचे तरी आयुष्य सावरू शकते. आणि हो, आपल्या या ॲस्ट्रो विथ स्वामी परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा प्रत्येक नवा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. शेवटी एवढेच सांगेन, श्रद्धा ठेवा आणि सबुरी बाळगा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व संकटांचे निवारण करतील आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वामी नामात तल्लीन रहा. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.